धर्मवीर आनंदके साहेबांनी हे आंदोलन सुरू केलं जेव्हा मंदिर बंद, नमाजाच्या वेळेस मंदिर बंद केलं गेलं तेव्हा हे आंदोलन सुरू झालं. आज त्याला जवळजवळ 35-40 वर्ष होतात ते, परंतु हिंदूंना न्याय मिळाला नाही. अनेक सरकार आली आणि गेली पण न्याय मिळाला नाही. परंतु ज्यावेळेस ईद आणि रमजान ईद आणि नवरात्र उत्सव एकत्र आले त्यावेळेला मीच अध्यक्ष होतो. सीपींनी आदेश दिल्याप्रमाणे डीसीपींनी अनुपकुमार सिंह डीसीपी होते आणि त्यांनी मीटिंग घेऊन ही दोन्ही मंदिर पण सुरू ठेवलं आणि नमाज पण झाला. दोन्ही गोष्टी झाल्या. सतत 3 वर्ष झाल्या. मग ते जर होऊ शकतं तर त्याचंच पुनरावृत्ती दरवर्षी करायला काय हरकत होती, परंतु ते केलं नाही. कारण पोलीस प्रशासन, सरकार यांची मानसिकता नाहीये हे आंदोलन मिटावं. जर घटनेचं 25 कलम असं सांगतं एका समाजाला तुम्ही न्याय देताय तर दुसऱ्या समाजावर अन्याय होता कामा नये. तर दुसऱ्या समाजावर अनेक 30 वर्ष अन्यायच होतो आहे. यासाठी आम्ही सर्वांना पत्र दिली. त्या पत्राचं उत्तर पण यांनी दिलेलं नाहीये. पण ती आमची पूर्वतयारी होती. पुढच्या वर्षी 1 महिना आधी आम्ही पिटिशन दाखल करतोय हायकोर्टात आणि त्याचा निकाल 100% आमच्या बाजूला लागेल. कारण घटनेचं जे 25 कलम आहे त्याची पायमल्ली होते. प्रशासनाकडनं, पोलीस प्रशासनाकडनं होते आणि सरकारकडनं पण होते. यात सरकारने लक्ष घालायला पाहिजे होतं. मी मुख्यमंत्र्यांना पण पत्र दिलं, त्याचा रिप्लाय पण दिला नाही. जर ते हिंदुत्ववादी बोलतात तर त्यांनी रिप्लाय द्यायला पाहिजे होता. आणि जे सत्तेत आहेत त्यांचेच कार्यकर्ते आज आंदोलन करतात. ते आमदार आंदोलन करतात. आमदारांनी व्यासपीठावर आपला त्यांना हे आहे विधान भवन आहे तिथं तो शब्द उचलून धरायला पाहिजे होता. ते करत नाही आणि ते आंदोलनात. आणि विशेष म्हणजे लज्जास्पद गोष्ट आहे की जी मिरवणूक त्यांची आली त्याच्यात त्यांनी फटाकडे वाजवले. हा आनंद उत्सव साजरा करणारा हे नाहीये, हा निषेध करणारा आहे, काळे झेंडे दाखवणारा हे आहे इव्हेंट आहे. हा एक निषेध मोर्चा आहे आणि तिथे फटाकडे वाजवणं ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. कारण त्यांना हृदयातनं वाटतच नाहीये आपल्यावर काय अन्याय होतोय, आपला काय अपमान होतोय, आपली अस्मिता दुखवली जाते हे त्यांची भावना नाहीये. म्हणून त्यांनी फटाकडे फोडले. आज त्यांना जर निर्णय करायचा होता तर त्यांनी आपल्या नेत्यांना सांगून ह्याच्यावर सोक्षमोक्ष निर्णय लावायला पाहिजे होता, परंतु तो लावला गेला नाही. 40 वर्षानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी भाजपाला जाग आधीपासून आलेली आहे, परंतु हा इव्हेंट म्हणूनच करतात. DK साहेबांचं नेतृत्व एकनाथ शिंदे करत होते. एकनाथ शिंदे आमदार झाले, पालकमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले, नंतर मुख्यमंत्री झाले आणि आता परत उपमुख्यमंत्री झाले. त्यांना जर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असता तर कधीच त्यांनी सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन ह्याला वाचा फोडली असती. भाजप देखील या आंदोलनात भाजपला तर लाज वाटायला पाहिजे. हिंदुत्वाचं कार्ड खेळतात, वेगळी हिंदुत्व यांचं. जर एक मंदिर बंद होतं तर मुख्यमंत्र्यांनी खुर्चीवर बसायलाच नाही पाहिजे. मंदिर बंद कसं राहतं? साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सुरू झालेलं आंदोलन आता उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाप्रमाणे सातत्याने हे आंदोलन सुरू आहे. आमच्या दुर्गाडी देवीचं दर्शन घेण्यासाठी जो अटकाव केला जातो, मज्जाव केला जातो, तो चुकीचा आहे. कोणी कोणाच्या धर्माचं कसं कार्य करावं किंवा त्यांनी त्यांची प्रार्थना कशी करावी तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु आमच्यावर होणारा अन्याय हा आम्ही सहन करणार नाही आणि त्याकरता हे आंदोलन प्रतिवर्षी करण्यात येतं. त्याचा उद्देशच असा आहे की आमचा हक्क आम्हाला मिळाला पाहिजे. दुर्गाडी किल्ला हा आमच्या हक्काचा आणि तो नाही कोणाच्या बापाचा. त्यामुळे बंदी आम्ही सहन करणार नाही आणि त्याकरता हे निषेधात्मक आंदोलन सातत्याने ते सुरू आहे. लवकरच या बाबतीमध्ये निर्णय अपेक्षित आहे. हायकोर्टामध्ये केस चालू आहे. 19 जूनला तारीख आहे आणि त्यानंतर विविध कोर्टामध्ये ठाणे कोर्ट असेल, कल्याण कोर्ट असेल, वक्फ बोर्ड असेल, या ठिकाणी असलेल्या धर्मदा आयुक्त असेल, यांच्या ठिकाणी असलेल्या ज्या केसेस आहेत त्या निश्चितच त्याचा पाठपुरावा सुरूच आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये यश मिळेल आणि हे आमचा जो हक्क आहे तो आम्हाला मिळेल अशी आमची खात्री आहे. परंतु आमचा हक्क साबित राहण्यासाठी हे आंदोलन आम्ही सातत्याने सुरू ठेवलेलं आहे. भाजप देखील या आंदोलनाची हाक केली, आंदोलनात सहभागी झाले. हिंदूंनी अशा या आंदोलनांमध्ये समावेश होणं, सहभागी होणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. परंतु उशिरा का होईना त्यांना जाग आलेली आहे असं वाटतं. हिंदूंच्या मताचं आपण निवडणुकीच्या वेळेला मताची भीक मागतो आणि त्यामुळे लाजिरवाणं वाटत असेल आणि म्हणून हिंदुत्वासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून आता सर्व
सहभागी होत आहेत. शिवसेना, हिंदू मंच आणि विविध संघटना पूर्वीपासूनच यामध्ये सहभागी आहेत आणि विशेष सहभाग हा शिवसेनेचा पहिल्यापासून राहिलेला आहे आणि आमची अस्मिता टिकवण्यासाठी आम्ही हा सर्व प्रयत्न करत आहोत. राजकारण करू नये अशी आमची सर्वांना विनंती आहे. दरवर्षीप्रमाणे दुर्गाडी किल्ल्याच्या इथे नमाज पढला जातो आणि हिंदू संघटना ज्या आहेत त्यांचे कार्यकर्ते इथे जमून घंटानाद आंदोलन करत असतात. गेल्या 30-40 वर्षापासून इथे हे आंदोलन केलं जातं आणि ह्या आंदोलनाच्या दरम्यान आम्ही हिंदू समाजाचे जे कार्यकर्ते येतात त्यांना इथं लाल चौकीच्या इथे आपण बघत असाल आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे. पोलिसांचा बंदोबस्त पूर्णपणे आहे. ट्रॅफिक व्यवस्थित डायव्हर्ट करण्यात आलेली आहे आणि आम्ही या संदर्भामध्ये सर्व पक्ष संघटना यांच्याशी बोलणं केलेलं आहे. हा जो आजचा दिवस आहे हा बंदोबस्त शांततेने पार पडेल असा आम्हाला विश्वास आहे. तर त्यावेळी भाजप जे आहे त्यांनी सुद्धा निवेदन दिलेलं की आम्ही देखील आंदोलन करू म्हणून, कारण की दरवर्षी शिवसेना आंदोलन करते त्यावेळी भाजपा सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे. नाही, आता कोणी सहभागी व्हायचा हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु आमच्या दृष्टिकोनातून बंदोबस्त हा आम्ही चोख ठेवलेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही इथे बंदोबस्त करत आहोत.